नमस्कार. आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यश आणि आरोही डॉक्टर देशपांडे यांच्या क्लिनिकमध्ये गेलेले आहेत आणि ही गोष्ट संजनाला समजलेली असते. तर डॉक्टर देशपांडे यांचं क्लिनिक म्हणजे ते गायनॉकॉलॉजिस्ट आहेत. नक्कीच तिथे गेल्यानंतर काहीतरी घडलेलं आहे हे संजनाच्या लक्षात येतं आणि संजना घरी येऊन त्या गोष्टीचा कसा बॉम्ब फोडते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे कांचनच्या पोटात दुखत असतं म्हणून कांचनचा गोंधळ सुरू असतो. कांचन म्हणत असते की माझ्या पोटात दुखतंय. तेव्हा तिथे लगेचच अनघा येते आणि अनघा म्हणते की आजी हे घ्या, आयुर्वेदिक औषध आहे. तेव्हा कांचन म्हणते काल रात्रीपासून माझं पोट दुखतंय. आप्पा म्हणतात काय कांचन नाटकं करतेस तू, तुझं पोट वगैरे काही दुखत नाही आहे. तेव्हा अरुंधती तिथं आलेली असते. अरुंधती विचारते काय झालं आई. तेव्हा लगेचच कांचन म्हणते काल तुझ्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण करून आलो आहे ना, तेव्हापासून पोट दुखतंय. तेव्हा अरुंधती म्हणते की हो आई, घरी मी जसं जेवण बनवते तसंच जेवण तिथंही बनवते. अगदी तुम्हालाही माहिती आहे की मला स्वच्छता किती लागते ते. मला स्वतःला घाण असलेली आवडत नाही. तेव्हा तिथं असलेली ईशा त्याचबरोबर संजना सर्वजण बोलू लागतात. त्या म्हणतात की नाही, कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरी कसं आहे हे घरी केलं जातं आणि फक्त हे बोलायचं असतं, बाकीचं कुठंच हे सर्व काही केलं जात नाही असं म्हटल्यानंतर इकडे मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण म्हणतात की काय बोलतेस तू हे. खरं तर हे सगळं मुद्दामूनच ईशा आणि संजना बोलत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा सुरू असतं तेव्हा अरुंधतीला खूप वाईट वाटत असतं. अरुंधती म्हणत असते की काय आहे हे सगळं, म्हणजे कशासाठी चाललंय असा प्रश्न अरुंधतीला पडलेला असतो. अरुंधती म्हणत असते की असं मी काही केलेलं नाही आई, मी खरंच सांगते तुम्हाला. असं म्हणता क्षणी लगेचच अनघा पण म्हणत असते की तसं काही नाही आहे. मग आप्पा म्हणतात की हो, आणि मग अभि तिथे येतो आणि अभि अरुंधतीची बाजू घेतो आणि म्हणतो की हो, मला माहिती आहे असं काहीही घडलेलं नाही आणि ईशा आणि संजना आई कसं जेवण बनवते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. उगीच वाटेल ते आरोप तुम्ही दोघीही करू नका असं अभि ठणकावून सांगतो आणि म्हणतो की यापुढं आईच्याबद्दल काही बोललेलं मी सहन करणार नाही असं अभिने सांगितल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. कारण अरुंधतीसाठीही हा खूपच मोठा धक्का असतो. हे सगळं काय घडतंय, कारण मला तर कळतच नाही आहे, अभिचक्क माझी बाजू घेतोय हा प्रश्न अरुंधतीला पडलेला असतो. म्हणून अरुंधती अगदी शॉकमध्येच असते. परंतु इकडे ईशा आणि संजना यांचं तोंड काही गप्प बसत नसतं. पुन्हा त्यांना लगेचच बोलायला सुरुवात करतो तो म्हणजे अभि त्यांना गप्पच करतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधतीला खूप छान वाटतं. अभि अरुंधतीला म्हणतो की आई मला माफ कर, मी त्या दिवशी यायला पाहिजे होतं, सगळेजण आले होते, मी आलो नाही, खरंच मला माफ कर. अरुंधती पण म्हणते की ठीक आहे बाळा, काळजी नको करू. त्यानंतर अरुंधती अभिला म्हणते की तू ये नंतर, तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा ये रेस्टॉरंट बघायला असं ती अभिला सांगते. इकडे अरुंधती म्हणते की ठीक आहे, मला आता रेस्टॉरंटमध्ये जावं लागणार आहे, मला उशीर होईल, म्हणून ती निघत असते. आणि जाता जाता ती अभिलाही सांगते की काळजी घे, सगळं व्यवस्थित होईल, अजिबात कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नको असं ती अभिला सांगते. खरं तर तिनं हे अभिला मनापासून सांगितलेलं असतं, पण बिचाऱ्या अरुला माहितीच नसतं की अभिच्या डोक्यात काय प्लॅन सुरू आहे ते. माहितीच नसतं की नक्की काय होणार आहे पुढं. या गोष्टीबद्दल बिचाऱ्या अरुला जराशीही कल्पना नसते हे सगळं अभि का करत आहे. त्याचबरोबर अनघाला मात्र छान वाटत असतं. इतक्या दिवसानंतर आपण एका वेगळ्या अभिला पाहतो, या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो. इकडे अरुंधती आता जायला निघते कारण तिला रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं. काहीही झालं तरी तिला तिचं कामही करणं तेवढंच गरजेचं आहे असं तिला वाटत असतं. अभि पण इकडे खुश झालेला असतो. त्याचबरोबर कांचनलाही खूपच आनंद झालेला असतो. एवढं सगळं घरातलं वातावरण बदलत आहे, या गोष्टीचा आनंद कांचनलाही तेवढाच झालेला असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती त्याचबरोबर आता संजना सर्वजण तिथे उभे असतात. अरुंधती जायला निघते आणि जाताना आप्पा म्हणतात की काळजी करू नको, कांचन बरी होईल, कारण तुला माहिती आहे ना कांचनचं कसं आहे ते.
इकडे अभि रूममध्ये आलेला असतो. त्याच्या मागे अनघा धावतच येते आणि अभिला मिठी मारते. अभिला कळतच नाही आहे की हिला काय झालं आहे. अनघाला खूप आनंद झालेला असतो. इतक्या दिवसानंतर तिने तो अभि पाहिलेला असतो ज्या अभिवरती तिने प्रेम केलेलं असतं. आणि मग अभिच्या मागे ती धावत आलेली असते. तिने अभिला मिठी मारलेली असते आणि त्याचबरोबर इकडे अभिलाही खूपच आनंद झालेला असतो. अभि पण खुश झालेला असतो आणि अभि पण तिकडे म्हणत असतो की काय झालं. तेव्हा अनघा म्हणते की अभि, आज मी कितीतरी दिवसानंतर तुला पाहिलेलं आहे, ज्या अभिवरती मी प्रेम केलेलं होतं, जो अभि मला हवा होता. इतकी दिवस झालं ज्या अभिची मी वाट पाहत आहे, तो अभि आज माझ्या समोर आहे, असं अनघा म्हणत असते. मला खरंच छान वाटतं. तेव्हा अभि म्हणतो की हो, मला यशने समजवलं आणि मलाही त्या गोष्टी पटलेल्या आहेत, म्हणूनच तर मी त्या गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत. अनघा म्हणते खरंच खूप छान वाटतं अभि, असं म्हणत अनघा अभिचं कौतुक करत असते, त्याला बोलत असते. त्याचबरोबर अभिला म्हणत असते की अरे तू नको टेन्शन घेऊ. अनघाला तो म्हणत असतो की मला कळतच नाही आहे की नक्की काय घडत आहे, म्हणजे काय केलं पाहिजे, माझ्या लक्षातच येत नाही आहेत गोष्टी. बघितलं ना, एकतर माझं लायसन परत आलेलं आहे, पण माझी बदनामी इतकी झालेली आहे की मी कुठे जॉबही करू शकत नाही. त्याचबरोबर मी दुसरीकडे कुठं काही काम करायचं म्हणलं तर तेही मला मिळत नाही. तेव्हा अनघा म्हणते नको काळजी करू, माझा जॉब चालू आहे ना आणि मिळतात बऱ्यापैकी पैसे. त्यावरती अभि म्हणतो की तुला माहिती आहे ना, कारण इतके दिवस झालं मी 1 रुपयाही दिलेला नाही घरात, 1 रुपयाही कमवलेला नाही आणि या घरात तुला आणि आपल्या जानकीला पण काहीतरी हवं असतं ना, ह्या गोष्टी तर मी विसरूनच जात आहे. तेव्हा अनघा लगेचच त्याला म्हणते की तुला एक सुचवू का, म्हणजे तुला पडतंय का बघ, तू ताईच्या रेस्टॉरंटमध्ये का जात नाही, तिथे तुला काहीतरी काम मिळेल. कुठलंही काम लहान मोठं नसतं, त्यामुळं तिथं सुरुवात केलीस तरी चालेल. त्यावरती अभि म्हणतो की हो चालेल, असं म्हणत तो आता तिथे जायला निघतो. इकडे यश आणि आरोही देशपांडे यांच्या क्लिनिकमध्ये आलेले असतात. गायनाकोलॉजिस्ट देशपांडे यांना ते भेटायला आलेले असतात. तेव्हा आरोही म्हणते की यश, तुला काय वाटतंय, आपण कोणाला तरी सांगायला पाहिजे होतं का, अरे आईला तरी सांगायला पाहिजे होतं. तेव्हा यश म्हणतो की हा आपला डिसिजन आहे, तो आपण घेऊया. तर आरोही म्हणत असते की यश, आपण हे करण्याआधी विचार करायला पाहिजे होता, तुला लक्षात येते का. आरोही तेच बोलत असते. ते दोघंजण तिथं उभे असतात आणि त्याचवेळी नेमकी संजना रिक्षातून जात असते आणि संजनाच्या कानावरती ह्या गोष्टी पडतात आणि तिच्या लक्षात येतं की हे दोघं डॉक्टर देशपांडे म्हणजे गायनोकॉलॉजिस्ट यांच्याकडे आलेले आहेत. म्हणजे नक्कीच काहीतरी गोंधळ आहे जे त्यांनी घरातल्यांपासून लपवून ठेवलेलं आहे. म्हणजे ही आरोही प्रेग्नंट तर नाही आहे ना. अरे बापरे, किती लोक ह्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सेकरी बनून येणार आहेत, असा प्रश्न इकडे पडलेला असतो आणि तिला टेन्शन आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती आता रेस्टॉरंटमध्ये आलेली आहे. त्याचवेळी तिचे कलिग जे आहेत ते म्हणत आहेत की खरंच आज अरुंधती मॅम तुम्ही कॉन्फिडंट वाटताय. त्यावेळेस अरुंधती म्हणते की अरे तुम्ही सगळेजण मला समजून घेताय ना, मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग ती म्हणते की हो मॅडम. तेव्हा अरुंधती म्हणते की आज नवीन गोष्टी आता शिकायच्या आहेत, बघूया काय होतं आहे ते, आणि तुम्ही आहातच की मला समजून घ्यायला. पण जो एक जण असतो त्याला मात्र अरुंधतीशी बोलणं वागणं अजिबात आवडत नसतं. त्याला ही गोष्टच पटत नसते की ही बाई आता माझ्या डोक्यावर मिरे वाटणार आहे आणि हिला मी का समजून घ्यायचं, हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि तो ते बोलूनही दाखवत असतो. त्यानंतर तेवढ्यात अभि तिथे येतो. अभि आलेला पाहून अरुंधती सगळ्यांना ओळख करून देते. हा माझा मोठा मुलगा, हा डॉक्टर आहे अभिजित देशमुख, असं ती सांगते. त्याचबरोबर अरुंधती त्याचबरोबर सगळेजण तिथे बोलत असतात. तेवढ्यात एक शेफ येतो आणि म्हणतो की नवीनच डिश मी आता अरुंधती मॅमकडून शिकलेलो आहे, ती डिश मी तुम्हाला बनवून देतो आणि तुम्ही ती टेस्ट करून सांगा ती कशी झालेली आहे. त्यावेळेस अभि म्हणतो की हो नक्की, आणि तो डिश बनवण्यासाठी जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अभि आणि अरुंधती बोलत असतात. अभि म्हणत असतो की आई तुला तर माहिती आहे ना, खरंच म्हणजे माझा जॉब गेलेला आहे, मी एक बोलू का. तेव्हा अरुंधती म्हणते हां बोल ना, काय झालं. तेव्हा अभि म्हणू लागतो की आई तुला काय वाटतंय, मी या रेस्टॉरंटमध्ये काम केलं तर चालेल. तेव्हा अरुंधती म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा अभि म्हणतो की अगं मी खरंच सांगतोय की मी या रेस्टॉरंटमध्ये काम करू का. अरुंधती म्हणते पण अरे तू कोणतं काम करणार, मला नाही कळत तुला काय म्हणायचं आहे ते. अभि म्हणतो अगं आई तू कोणतं काम देशील ते करेल मी. तेव्हा अरुंधती म्हणते की म्हणजे तुला आजपासून सुरुवात करावी लागेल, कारण काहीही झालं तरी अगदी कांदा चिरण्यापासून बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी असतात, त्या सगळ्या तुला शिकाव्या लागतील. तेव्हा अभि म्हणतो की हो आई शिकेल मी, काहीच प्रॉब्लेम नाही, असं तो म्हणतो. कारण तुला माहिती आहे ना माझी एवढी बदनामी झालेली आहे,
बाहेरही मला कुठे काम मिळत नाही, लोक माझ्यावरती विश्वास दाखवत नाहीत आणि त्याचबरोबर आरोही इकडे जानकी आणि अनघाची जबाबदारी माझ्यावरती आहे. तेव्हा अरुंधती म्हणते ठीक आहे, तू कर इथे कामाला सुरुवात, काहीच प्रॉब्लेम नाही. अरुंधतीने आता ही गोष्ट ॲक्सेप्ट केलेली आहे की अभि काम करणार आहे आणि तिला हे पटलेलंही आहे. त्याचबरोबर इकडे संजना तिला आता अभिचा कॉल आलेला असतो. संजना कॉल उचलते आणि म्हणते काय झालं. तेव्हा अभि म्हणते अभि म्हणतो की गेस आता मी कुठं आहे. तेव्हा संजना म्हणते कुठं आहे सांग ना. तेव्हा अभि सांगतो की मी आत्ता आईच्या रेस्टॉरंटमध्ये आहे. तेव्हा संजनाला धक्का बसतो. संजना म्हणते काय सांगतोस तू. तेव्हा अभि म्हणतो की हो. संजना म्हणते व्यवस्थित, कारण जराही कोणालाही संशय येता कामा नये. तेव्हा अभि म्हणतो की नाही, तू आता असायला पाहिजे होती, माझी ॲक्टिंग बघून ना तू मला अवॉर्ड दिला असतास, असं तो संजनाला सांगत असतो आणि कॉल ठेवतो. म्हणजेच आता इकडे अभिला तर काम मिळालेलं असतं आणि त्याला त्याचं काम मनापासून करायचं आहे असं त्याने सांगितलेलं असतं. इकडे कांचन आता सगळ्यांना हाका मारत असते, सगळ्यांना म्हणत असते की कुठे आहात, काय झालं आहे, अनघा आरोही म्हणून ती ओरडत असते. तेव्हा आप्पा तिथे येतात आणि आप्पा म्हणतात काय झालं आहे कांचन, नक्की काय गोंधळ आहे. त्यावेळेस कांचनला लगेचच आप्पा म्हटल्यानंतर कांचन म्हणते की काही नाही आणि मग कांचन बोलायला सुरुवात करत असते. कांचनला तिथे सांगितलं जात असतं की अगं शांत राहा जरा, अगं येतात ना ते, मग तू कशाला टेन्शन घेतेस, असं बोललं जात असतं. म्हणून कांचनला तिथे आप्पा शांत करत असतात. तर आप्पांना ह्या गोष्टी अजिबात आवडत नसतात. कांचनचं जे काही वागणं चाललेलं आहे ते अजिबात आप्पांना आवडलेलं नसतं. आप्पा म्हणतात अगं जरा शांत हो, असेल ती येईल ना, तू एवढी कशाला काळजी करते, असं बोललं जात असतं. तेवढ्यात कांचन म्हणते हो का, कसं आहे अरुंधती असली ना की सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी होतात आणि सगळेजण अगदी मनापासून सगळं करतात, असं बोलत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध तिथं आलेला असतो. अनिरुद्ध म्हणतो काय झाले. तेव्हा ती म्हणते नाही तुला बरं वाटतंय ना, मी बोलवू ना विशाखाला, उद्या रक्षाबंधन आहे. तेवढ्यात अनघा तिथं आलेली असते. अनघा आलेली पाहून सगळेजण म्हणत असतात, सगळेजण बोलत असतात. त्याचबरोबर कांचन म्हणते अगं अनघा कुठं होतीस तू, तुला माहिती आहे ना उद्या रक्षाबंधन आहे. अनघा म्हणते हो सगळी तयारी झाली, विशाखाताईंना आवडतो तसा मी श्रीखंड बनवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर श्रीखंड ही छानच बनवणार आहे, त्यासाठी चक्का बनवून ठेवलेला आहे. लगेचच कांचन म्हणते उद्या नारळी पौर्णिमा पण आहे ना, मग तू श्रीखंडचं काय म्हणतेस, हे तुला माहिती आहे ना काय करायचं असते, नारळी भात करायचा असतो. तेव्हा मात्र इकडे कांचनला अनघा म्हणते की नाही, मी ना तो नाही बनवलेला, कारण मला असं वाटलं की चक्का बनवूया. त्यावेळेस ती म्हणते की ठीक आहे, मी अरुंधतीला सांगते, ती येणार आहे ती बनवेल. तेवढ्यात यश आणि आरोही तिथं आलेले असतात. तेव्हा कांचन म्हणते काय हे कुठं गेलेला तुम्ही. तेव्हा लगेचच यश म्हणतो की थोडं काम होतं म्हणून आम्ही बाहेर गेलेलो होतो, आत्ता आलेलो आहोत ना. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कांचन त्यांना म्हणत असते अरे कुठं गेलेला होता, सांगायचं तरी होतं ना, नक्की काय चाललेलं असतं तुमच्या दोघांचं, काहीच कळत नाही आहे, कुठे असता तुम्ही दोघं, असं कांचन त्यांना म्हणत असते. कांचन असं म्हटल्याबरोबर यश म्हणतो की मी फ्रेश होऊन होतो. अगं तुला माहिती आहे ना ट्रॅफिक असतं. आप्पा पण सांगतात की अजिबात सांगू नका, आप्पाही शांत करतात आणि मग ते दोघंजण तिथून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की आरोही अनघा छान तयार झालेले असतात. दोघी रांगोळी काढत असतात. तेव्हा आरोही म्हणत असते की खरंच खूप छान वाटतं. तेव्हा अनघा म्हणते तुला माहिती आहे का ताई प्रत्येक वर्षी स्वतःच्या हाताने रांगोळी काढायची, त्याचबरोबर स्वतःच्या हाताने तिथे हे सगळं तयार करायची, राख्या तयार करायची, तिचा उत्साह ना खूपच जास्त असतो. तेव्हा आरोही म्हणते हो ना, कारण अनघा म्हणते की कसं आहे मी ना थोडंसं काम केलं तरी मला दमायला होतं, पण ताईच्या बाबतीत तसं नाही आहे, ती खूप काम करत असते, त्याचबरोबर तिला हे सगळं काम करणंही खूपच आवडत असतं आणि हे सगळं ती मनापासून करत असते, असं अनघा सांगत असते. त्याचबरोबर आप्पा तिथे खुश झालेले असतात, सर्वजण असतात. विशाखा पण आता येणार असते आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तेवढ्यात आलेला असतो तो म्हणजे निखिल आलेला पाहून लगेचच संजना तिथे जाते आणि निखिल म्हणतो की आज रक्षाबंधन आहे ना, मग जानकी आणि ईशाताई मला राखी बांधत असतात ना, म्हणून मी आलेलो आहे, असं निखिल सांगत असतो. सगळेजण म्हणतात की खरंच छान झालं आणि मग लगेचच अनिरुद्ध म्हणतो की मग आलायस ना, राहा ना, तू जेवढे दिवस राहायचं आहे ना तेवढे दिवस राहा, तुझ्या बाबांना सांग तिकडे की मी इकडेच राहणार आहे म्हणून. तेव्हा इकडे संजनाला धक्का बसतो. तेव्हा कांचन म्हणते नाही रे, अनिरुद्धची तब्येत ठीक नाही, माहिती आहे ना, तू आलायस ना आज संध्याकाळी जा,
कारण इथे नको राहू या गोष्टीचा मात्र आता संजनाला खूपच राग आलेला असतो. तेव्हा संजना सगळ्यांच्या समोर म्हणते की कसं आहे माहिती आहे का, जानकीला हक्काचा भाऊ मिळाला असता, पण आता यश आणि आरोहीने तो राखलेलाच नाही आहे. काल ते हॉस्पिटलला गेले होते. तेव्हा अरुंधती म्हणते म्हणजे काय बोलतेस तू हे. तेव्हा यश आणि आरोही तिथून उठून उभे राहतात आणि आता यश स्वतःहून सगळ्यांना गुड न्यूज देणार आहे आणि तो संजनाला तोंडावर पाडताना आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.